नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 78,271, तर निफ्टी 23,696 वर, तर बँक निफ्टी 50,343 वर बंद झाले. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये FII ने 809 कोटींची खरेदी केली आहे, तर DII ने 430 कोटींची विक्री केली आहे. इन्फो एज ऑनलाईन क्लासिफाईड कंपनी इन्फो एजने IE व्हेंचर इन्व्हेस्टमेंट फंड सोबत करार केला असून त्यामध्ये कंपनीने 1,000 कोटींपर्यंत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी कंपनीचा शेअर 2.64% वाढीसह 7,910 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने पश्चिम बंगालमधील सोलार बांगला युनिट येथे अतिरिक्त 0.6 MTPA क्षमतेच्या ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले. बुधवारी कंपनीचा शेअर 0.18% वाढीसह 11,540 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. GE वर्णवा कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. वार्षिक आधारावर म्हणजेच 2023-24च्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 2024-25 आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 49.3 कोटींवरून 142.7 कोटींपर्यंत वाढलाय, तर मार्जिन 11.5% 16.7% वाढले. वेल्सपन कॉर्पोरेशन कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचा महसूल 292 कोटींवरून 674.7 कोटींपर्यंत वाढलाय, तर एबिटा मार्जिन 9.8% 12% वाढले. बुधवारी कंपनीचा शेअर 1.62% वाढीसह 732 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. CCL प्रॉडक्ट कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. कंपनीचा एकत्रित नफा 63 कोटींवर स्थिर राहिलाय, तर महसूल 664.5 कोटींवरून 758.4 कोटींपर्यंत वाढलाय. एबिटा 111 कोटींवरून 124.4 कोटींवर वाढलाय, तर मात्र एबिटा मार्जिन 16.7% 16.4% घसरले. बुधवारी कंपनीचा शेअर 0.015% घसरणीसह 678.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. रेडिंग्टन कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 347.9 कोटींवरून 403 कोटींपर्यंत वाढलाय, तर महसूल 23,505 कोटींवरून 26,716 कोटींपर्यंत वाढले. एबिटा मार्जिन 2.2% 2.3% सुधारलाय. बुधवारी कंपनीचा शेअर 6.20% वाढीसह 215 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ई कॉमर्स कंपनी स्विगीने आपले डिसेंबर तिमाहीतील निकाल जाहीर केलेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. हा तोटा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेत कंपनीचा खर्च वेगाने वाढत आहे. वार्षिक आधारावर डिलिव्हरी आणि संबंधित शुल्क, जाहिरात व विक्री, प्रचार आणि कर्मचारी खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेत. कंपनीचा एकत्रित तोटा 574 कोटींवरून 799 कोटींपर्यंत वाढलाय, तर एकत्रित उत्पन्न 3,049 कोटींवरून 3,993 कोटींपर्यंत वाढले. कंपनीचा खर्च 32.3% वाढून 3,700 कोटींवरून 4,898 कोटींपर्यंत वाढले. यामधील डिलिव्हरी आणि संबंधित शुल्क 864.6 कोटींवरून 1,126 कोटींपर्यंत वाढले. बुधवारी कंपनीचा शेअर 3.56% घसरणीसह 418.60 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. आझाद इंजिनिअरिंग बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की लंडन स्थित रोल्स रॉयस कंपनीसोबत कंपनीने दीर्घकालीन करार केलाय. या करारामध्ये रोल्स रॉयससाठी नागरी विमानांसाठी म्हणजे सिव्हिल एव्हिएशनसाठी इंजिन घटक पुरवठा करण्यासंदर्भात हा करार आहे. सुपर क्रिटिकल कॉम्प्लेक्स मशीन पार्ट्स पुरवण्यासाठी हा दीर्घकालीन करार केला गेलाय. बुधवारच्या व्यवहारामध्ये आझाद इंजिनिअरिंगचा शेअर 0.87% घसरणीसह 1,472.45 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आता पाहूयात डिव्हिडंड संदर्भातील काही बातम्या. यामध्ये आरती फार्मा लॅब कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 5 फेब्रुवारी 2025 रोजी 2.5 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केलाय. या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट कंपनीने 14 फेब्रुवारी 2025 ही निश्चित केली आहे. त्यानंतर कंपनीने दिशा इंडिया कंपनीने 100 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केलाय. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 11 फेब्रुवारी 2025 ही निश्चित केली आहे आणि डिव्हिडंड 6 मार्च 2025 पर्यंत वितरित केला जाईल अशी कंपनीने माहिती दिली आहे. सरस्वती साडी
कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीची बोर्ड मीटिंग 13 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये तिमाही निकालांसोबतच कंपनी डिव्हिडंडचाही विचार करेल. यासाठी रेकॉर्ड डेट कंपनी या बैठकीतच ठरवेल. ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीने 5 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने चालू आर्थिक वर्षासाठी 0.1 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. तर डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 14 फेब्रुवारी 2025 ही निश्चित केले. हा लाभांश 6 मार्च 2025 पूर्वी वितरित केला जाईल असे कंपनीने सांगितले. कमिन्स इंडिया कंपनीने 18 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. तर या डिव्हिडंडसाठी कंपनीने 14 फेब्रुवारी 2025 हे रेकॉर्ड डेट निश्चित केले. हा डिव्हिडंड 3 मार्च 2025 पर्यंत वितरित केला जाणार आहे.